जय शिवराय मित्रांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, याआधी आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आमदार केसरी थार मैदानामध्ये पळताना दिसला। तेथे कडेने पळून गुलालाचा मानकरी झाला। तर मित्रांनो, आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळणार। तर मित्रांनो, आगामी 2 मैदाने आहेत। पहिलं म्हणजे 11 एप्रिल रोजी वारुगड मैदान, तिथे आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर आणि घरणिकेचा राजा हे दोघं प्रमुख आकर्षण म्हणून आहेत। आणि दुसरं मैदान म्हणजे 12 एप्रिल रोजी होणारे कोंढावळे केसरी। तर मित्रांनो, या दोन्ही मैदानांपैकी आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार। तर मित्रांनो, 11 एप्रिल रोजी होणाऱ्या वारुगड मैदानाचे नियोजन अजून फिक्स नाही, परंतु 12 एप्रिल रोजी होणाऱ्या कोंढावळे केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर 100% पळताना दिसणार आहे। या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस 2 लाख रुपये असल्यामुळे अनेक टॉपचे नंदी या मैदानामध्ये 100% पळणार आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका देव बकासूर एका टॉपच्या पायऱ्यामध्ये या कोंढावळे केसरी मैदानामध्ये पळताना दिसेल। धन्यवाद मित्रांनो।